तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या परिसरात असलेली 1200 चौरस मीटर जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी वर्ग करण्याच्या नगर परिषदेच्या निर्णयाविरोधात सोमवार 6 जुलै रोजी महात्मा फुले कन्या विद्यालय बचाव आंदोलन समितीच्या वतीने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तीव्र जन आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, समता परिषद तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व नागरिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला। या आंदोलनाची सुरुवात महात्मा फुले कन्या विद्यालयाला भेट देऊन करण्यात आली। यावेळी आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। विद्यार्थिनींनी शाळेचे मैदान व मोकळी जागा कायम ठेवण्याची मागणी केली। पालकांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुलींच्या शिक्षणाची कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडली। यानंतर सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने नगर परिषद कार्यालयासमोर एकत्र आले। नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शाळा वाचवा, महात्मा फुले शाळा वाचवा, तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना न्याय द्या, मुलींना शिक्षणाचा अधिकार द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। नगर परिषदेकडून शाळेच्या 1200 चौरस मीटर जागेचे उपजिल्हा रुग्णालयासाठी करण्यात आलेले वर्गीकरण तात्काळ रद्द करावे, शाळेची संपूर्ण जागा शैक्षणिक उद्देशासाठी कायमस्वरूपी सुरक्षित ठेवावी, या निर्णयाची निष्पक्ष चौकशी करून रुग्णालयासाठी पर्यायी शासकीय जागेची निवड करावी अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या। या आंदोलनात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामविजय बुरुगले, महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी ज्योतिताई ढोकणे, शिवसेना नेते गजानन वाघ, काँग्रेस ओबीसीचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शाळेच्या जागेवरील ठराव तात्काळ रद्द न झाल्यास लोकशाही मार्गाने यापेक्षाही तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। महात्मा फुले कन्या शाळा आपल्या सर्वांना माहिती आहे की जळगाव जामोद तालुक्यातील अतिशय जुनी ही कन्या शाळा आहे। आज अनेक बहुजनांच्या मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आजही त्या शाळेची पटसंख्या पाहता 270च्या जवळपास मुली त्या शाळेमध्ये शिकत आहेत। पण कुठेतरी आपण पाहतो आहे की ज्या महात्मा फुलेंनी त्याही काळात मनुवादी विचाराच्या विरुद्ध लढाई दिली, आजही तोच संघर्ष 200 वर्ष होत आल्यावर देखील करावा लागत आहे। त्यांनी मुलींच्या शाळेसाठी आणि मुली शिकल्या पाहिजे याच्यासाठी लढा उभारला। आज या जळगाव जामोद नगर परिषदेनं त्या महात्मा फुले शाळेची जागा जी आहे 13 गुंठेची जागा उपजिल्हा रुग्णालयाला वर्ग करण्याचा ठराव मंजूर केला आहे। आमच्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या नगरसेविकांनी त्या ठिकाणी त्याला विरोध केला। आमचं एवढंच म्हणणं आहे की इतरत्र जागा आहे ती उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून द्यावी, पण महात्मा फुले कन्या शाळेची जागा जे मुलींच्या क्रीडांगण असेल, मुलींच्या वर्गखोल्या त्या ठिकाणी आहेत, ती जागा जी आहे ती मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कासाठी आहे। त्या जागेचा वापर इतर कुठल्याही गोष्टीसाठी करू नये। परिसर त्यामध्ये अभ्यासिका, कामगार भवन आणि जे शिक्षण कार्यालय या सगळे अगोदर दिलेले आहे। मग त्यावेळेस काँग्रेसने विरोध का आणला? बघा, त्या ठिकाणी अभ्यासिका आहे म्हणजे ती शिक्षणाशीच निगडीत आहे, त्यामुळे अभ्यासिकेला आम्ही काही विरोध केला नाही। आणि त्या ठिकाणी 2009-10 आणि 11-12 या 2 वर्षामध्ये तिथे वर्गखोल्या या मुलींच्या शिक्षणासाठी बांधल्या गेल्या। नगर परिषदेनं जर त्या ठिकाणी वर्गखोल्या बांधलेल्या आहेत त्या मुलींच्या शिक्षणासाठी आहेत, तर हे सर्व त्या ठिकाणी असताना तीच जागा आज ती उपजिल्हा रुग्णालयाला देते आहे। कामगार भवन सुद्धा आहे। कामगार भवन जे आहे ते एका खोलीतच आहे, एकच खोलीत आहे आणि हे आजच नाही आहे, अनेक वर्षांपासून आहे। पण ती जागा नगर परिषदेनं कुठल्या कामगार भवनाला परमनंट नव्हती दिली, ती एक भाडेतत्त्वावर थोड्या दिवसासाठी त्या ठिकाणी तो कार्यालय चालू आहे। पण कुठेतरी आज आपण पाहतोय की 13 गुंठे जागा ही लहान नाही आहे। एवढी मोठी जागा तुम्ही उपजिल्हा रुग्णालय देणार, त्या मुलींच्या आरोग्याविषयी प्रश्न होणार ना। पुढे चालून बहुजनांच्या मुली शाळेमध्ये कुठे येतील? त्या मुली आल्या नाही पाहिजे। जिल्हा परिषद शाळेची अवस्था तुम्ही पाहता, जिल्हा परिषद शाळा बंद पडलेली आहे। उद्या महात्मा फुले शाळा, कन्या शाळा बंद पाडायचा हा या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा घाट आहे आणि तो आम्ही कदापि मान्य करणारे। रस्त्यावरची लढाई लढून आम्ही मुलींच्या हक्काची शाळा, त्यांचं ग्राउंड जे मुलींसाठी जबाबदारी। काँग्रेसच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयासाठी आमच्याकडे जागा उपलब्ध आहे असं सांगितलं जाते,
पण नेमकी आमच्याकडे तुमच्या- म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला आहे माहिती की आहे, पण नेमकं नगर परिषदेमध्ये तुम्ही जा ना, त्या ठिकाणी सीओ आहेत, त्या ठिकाणी इंजिनियर आहेत, नगर परिषदेच्या मालकीचे अनेक भूखंड आहेत किंवा महसूलच्या मालकीचे भूखंड आहेत, ते देखील ते उपजिल्हा रुग्णाला देऊ शकतात. त्याही पलीकडे जाऊन उपजिल्हा रुग्णाच्या वरती एक मजला आणखी वाढवता येऊ शकते. तुम्ही एखादा स्पॉट ठरू शकता का? आता तो अधिकार मला देत असाल तर मी 100% शासनाला ते त्या ठिकाणी ज्या जागा असतील त्या उपलब्ध करून देईन. पण मी जर जे सांगितलं ते तुम्ही ऐकसाल का? आज त्या ठिकाणी ज्यांना सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे त्या सर्व आमच्या नगरसेविकांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि प्रशासनानं इतर जागांचा विचार करावा. त्या मीटिंगमध्ये इतर कोणत्याही जागेचा उल्लेख नगरपालिका प्रशासनानं किंवा मुख्याधिकाऱ्यानं सभेसमोर केला नाही आहे. तुमच्या महाविकास आघाडीने ते घटक पक्षांनी तर ठरावाला मान्यता दिली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की आमची लढाई जी आहे ती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांसाठी आहे आणि त्यासाठी आमच्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे नेते आदरणीय गजानन भाऊ असतील, वंचित आहे, इतर ज्यांना वाटते की हा विचार जगला पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना ते ग्राउंड असलं पाहिजे, ते सर्वजण आमच्यासोबत इतर आहे. घटक पक्षांना सहकार्य का नाही? आम्ही घेतलं नाही असं म्हणूच शकत नाही. त्यांनी जे काही त्या ठिकाणी म्हटलं असेल ते सभागृहाच्या मिनिटमध्ये आलेलं आहे. ज्यांनी जे खऱ्या अर्थानं आपण म्हणतात की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत, त्यांनी या ठरावाला त्या ठिकाणी विरोध करायलाच पाहिजे होता. ज्यांनी विरोध केला नाही, शहर विकास आघाडी असेल किंवा त्या ठिकाणी सत्ताधारी भाजप असेल, या सर्वांनी हा विचार करावा. उद्या आपल्याला जनतेसमोर जायचं आहे, मुलींचं शिक्षण महत्त्वाचं आहे की नाही. काँग्रेसची भूमिका काय आहे? काँग्रेसची भूमिका आहे की यांचा हा ठराव मागे घ्यावा आणि ती जागा जी आहे ती मुलींच्या शिक्षणासाठी राखीव ठेवली पाहिजे. प्लेग्राऊंड जे आहे ती मुलींच्या शिक्षणासाठी राहिलं पाहिजे. म्हणजे मागण्या मान्य न झाल्या मागण्या झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, रस्त्यावरची लढाई लढू, पण आमचा हा संघर्ष मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने विचार जगवला जाईल. परिषदेचे धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे की ज्या महात्मा ज्योतिबा फुले कन्या विद्या मुलीची शाळा आहे त्याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याच्या आंदोलनाला शिवसेना उभाटातर्फे पूर्ण 100% पाठिंबा आहे आणि झालेली ठराव जे आहे ते नगर परिषदेने त्वरित रद्द करावं. कारण नगर परिषदेच्या जळगाव शहरामध्ये अनेक जागा आहेत. आज जिल्हा परिषदेची एवढी मोठी जागा आहे. आज गल्लीपासून दिल्ली तुमच्या कर्मयोद्धा तुम्ही म्हणता किंवा जनतेचा कर्मयोद्धा, आमचा तर आम्ही कर्मयोद्धा म्हणत नाही, कारण कर्मयोद्धा काय म्हणतात. आज जिल्हा परिषद शाळा भंगार आहे. अनेक मालकीच्या जागा आहेत नगर परिषदेच्या, शेत मालकीची आहेत. त्यांचे नगर परिषद मी नगराध्यक्ष राहिलो, नगरसेवक राहिल्यामुळे तुमच्या माहितीच सांगतो की अनेक जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा घेऊ. मुलीच्या जागेचा का हट्ट करतात नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी. अनेक जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा घेतली पाहिजे होती, कारण त्या ठिकाणी बेवडे बावडे येणार आहेत. उपजिल्हा रुग्णालय झालं तर त्यांना मेडिकल आणणं किंवा काही अनेक पेशंट किंवा त्या ठिकाणी पार्किंग करतील आणि त्या मुली शिकू शकत नाही. मुलीला एकमेव शाळा आहे आणि गरीब जे अत्यंत गरीब घरांच्या मुली आहेत ज्यांची काही सोय नाही, जे शेतमजूर आहेत त्यांच्याच मुली त्या ठिकाणी आहे. ती म्हणतात की एकही मुलगी त्या शाळेत नाही आणि 270च्या जवळपास असताना त्या शाळेचा नगर परिषद का हट्ट धरते? कोण आहे याच्या मागे? आम्ही त्याचा निषेध करतो आणि ताईनं सांगितल्याप्रमाणे जर तो ठराव रद्द केला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन केलं. शिवसेना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील. आज या ठिकाणी आपण विचारलं महाविकास आघाडी म्हणून, आता नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी नव्हती, जे आमचे 2 पक्ष होते सोबत, आज ते त्याच्यासोबत राहिलं. एवढी मोठी सांस्कृतिक भवन जी आम्ही नगराध्यक्ष असताना बांधली होती 7 कोटी रुपयाची, 41,000 रुपये तिथं गरीबाचं लग्न व्हायचं. आज सामूहिक विवाहाच्या या बाकीच्या लग्न भाडं 2-2.5 लाख रुपये भाडं आहे. त्या ठिकाणी लोक गरीब, ती त्यांनी मेडिकल कॉलेज करता अनेक जागा असताना त्याचाच का हट्ट धरतात? या उद्देशाकरता नगर परिषदेनं 7 कोटी खर्च करते करत नाही. त्यामुळे आम्ही नगर परिषदेच्या सत्ताधारी पक्ष भाजपचा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्याचा बुलढाणा जिल्हा शिवसेनेचा निषेध करतो आणि ज्या वेळेस काँग्रेसचं आंदोलन करेल त्याच्यापेक्षा 1 पट शिवसेना त्यांच्यासोबत पटीनं जास्ती सोबत राहील.